महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी अविनाशजी जाधव यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, तालुका अध्यक्ष शैलेश करपे पाटील, शहराध्यक्ष गौरव कांबळे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला शहर व तालुका आणि सर्व अंगीकृत संघटना. येवला शहरातील पारेगाव रोड परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भाजीपाला मॉलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. हा सोहळा श्री क्षेत्र सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज व सद्गुरू आत्मा मालिक संत परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नागरिक, व्यापारी व भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मॉलचे संचालक ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी महंत रामगिरीजी महाराज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान धार्मिक वातावरणात पूजन व मंत्रोच्चार करण्यात आले. ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी आपल्या मनोगतात मॉलच्या उभारणीमुळे येवला शहरातील नागरिकांना ताज्या भाजीपाल्याची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे त्यांनी नमूद केले. महंत रामगिरीजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात समाज उपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत मॉलच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यांनी जो या ठिकाणी कॉम्प्लेक्स सुरू केलेला आहे भाजीपाला मॉल आणि या ठिकाणी उपस्थित आत्मा मालिक संस्थान, सद्गुरू आत्मा मालिक संस्थांच्या वतीनं जे संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. ताजा भाजीपाला, फळे, मिल्क प्रोडक्ट, बेकरी प्रोडक्ट्स आणि या ठिकाणी सर्वच या ठिकाणी मिळणार आहेत. भाजीपाला, फळं, त्याबरोबर काही दुग्धजन्य पदार्थ, त्यांचा एक होलसेल पण व्यवसाय आहे. हॉटेलवाल्यांना पण भाजीपाला ते पुरवत असतात आणि त्याबरोबर सर्वसामान्य लोकांना भाजीपाला, ताजा भाजीपाला मिळावा. कारण बाजार असतो, जसा आठवडे बाजार असतो, आठवड्यातून एक दिवस बाजार भरतो, पण ताजा भाजीपाला या ठिकाणी योग्य दरामध्ये मिळेल. आणि भाजीपाला दररोज लागणारी वस्तू आहे, ताज्या स्वरूपामध्ये मिळाली तर आहाराचा जो संबंध आहे, भाजीपाला एक सात्विक आहार आहे. आता अलीकडे बऱ्याच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी भेसळ होत चाललेले आहे. आहार शुद्ध असावा, रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि म्हणून त्याकरता आहारामध्ये भाजीपाला जास्त वापरला गेलाच पाहिजे, जेणेकरून आरोग्य चांगलं टिकून राहतं. आणि म्हणून या व्यवसायाच्या निमित्ताने भाजीपाला अनेक विकणारे लोक असतात, पण इथं मॉल सारखं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. जी वस्तू पाहिजे ती आपल्या हातात निवडून घ्यायची आणि काळाची ती गरज आहे. काही ठिकाणी भाजीपाला विकला जातो बाजारामध्ये, ते भाजीपाला धुताना इतकं घाण पाणी असतं, तो भाजीपाला आपण घरात आणतो. म्हणून स्वच्छता, निर्मळता ही असली पाहिजे आणि म्हणून या मॉलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शुद्ध असा भाजीपाला आपल्याला मिळेल आणि एक सेवा यातून. कोणी मनुष्य व्यवसाय करतो, तो व्यवसाय करताना 2 पैसे मिळाव्याचा उद्देश असतो, ते मिळायला पण पाहिजे. परंतु व्यवसाय करत असताना त्यातून आपण सेवा काय देऊ शकतो, चांगली सेवा कशी देऊ शकतो हे त्यामध्ये महत्वाचं असतं. वस्तू वेळेवर द्यावी, चांगल्या क्वालिटीची द्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या वाणीमध्ये माधुर्य असावं. अशा प्रकारचे नियम जर आपण पाळले तर व्यवसायामध्ये विश्वासार्हता निर्माण होते आणि विश्वासार्हता निर्माण झाली म्हणजे आपोआप ग्राहक वाढत राहतं. आपल्या या मॉलची भरभराट हो, जास्तीत जास्त सेवा कार्य आपल्याकडून घडो, हीच प्रभू चरणी, भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक